काय करायचं? चला हात जोडा. अर्जुन, काय करतोयस? अरे तू ह्यांच्याकडनं पगार मागतोयस? अरे ज्यांची तुझ्या समोर उभं राहायची पण लायकी नाहीये त्यांच्याकडनं? मामा नुसता झुकावला नाही, हात पण जोडायला लावलेत. अर्जुन ऐक ना, हे बघ एवढी वाईट वेळ नाही आली आपल्यावर. आपण वाटेल ते काम करू, पण ह्यांच्याकडनं नको पैसे घेऊ. शांत रहा. वहिनी मला जादू बघायची का? आता बघा कसं पैसे बाहेर आहे त्याला. बघा आलं 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 आलं. जा तू पण लाईनीत उभा राहा. फर्स्ट क्लास मामा. हे घ्या, आपल्याकडे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये वाटून घ्या. मी इथे परत येणार नाही. मी तुमच्यासाठी आलो होतो. या अशा वृत्तीमुळे ना ते भिकेला लागतील आणि तुम्हालाही भिकेला लावतील. एक लक्षात घ्या, तुम्ही कामगार आहात, गुलाम नाही. तुम्हाला कामाचे पैसे मिळतात, गुलामीचे नाही मिळत. वेळीच जागृत व्हा. तुम्हाला तुमच्या कष्टावर कुठेही काम मिळेल. तुमच्या हुशारीवर विश्वास ठेवा. कोणाच्याही मिंद्यात राहू नका, गरज नाहीये त्याची. या अशा वृत्तीमुळे हे ऑलरेडी भिकेला लागलेले होते. मी त्यांना वरती आणलं. आता परत ते त्याच मार्गावर चाललेत. माझ्याकडे 5 पैसे जरी नसले तरी मी काही करू शकतो. मी म्हामरेंकडे नोकरी मागायला आलो होतो. या थिल्लर लोकांकडे जायची मला गरज नाही. खरं तर यांची लायकीच नाहीये मला पैसे द्यायची. तू माझा भाऊ होतास ना, तेव्हा मी थोडी तरी गय करायचो. आता तोही प्रश्न येत नाही, कळलं? अर्जुन थांब. अर्जुन आता काय झालं?
मी नंदा वहिनींकडे नोकरीसाठी जाऊ नको म्हणलं म्हणून माझ्यावर चिडला सर. बरं बाबा सॉरी. अर्जुन ऐक तरी. अर्जुन आज मी जगाला ओरडून सांगणार आहे. तिरसट माझा नवरा माझा अर्जुन हा जगातला लई भारी माणूस आहे. ना कोणासमोर झुकणार ना कोणाला दुखावणार पण सगळ्यांना जपणार. लई म्हणजे लई भारी माणूस आहे. मला खूप जास्त आवडतोस कळलं. माझा अर्जुन हा जगातला लई भारी माणूस आहे. तू लई म्हणजे लई भारी माणूस आहेस. मला खूप जास्त आवडतोस कळलं. आज तक तूने मेरा दिल जीत लिया. खरंच सॉरी. आय लव्ह यू तिरसट. आता रुस जेवढं घुसायचं तेवढं. पण तिरसट एवढं लक्षात ठेव तू जगातला भारी माणूस आहेस. आणि आय लव्ह यू तिरसट. मी जगाला ओरडून सांगू शकते आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह हिम. आय लव्ह तिरसट. तू इकडे काय करते? दाजी अहो मी तुम्हालाच भेटायला थांबले होते. म्हणजे इतक्या दिवसाने आले तर न भेटता कसं जायचं. शेवटी तुम्ही माझे दाजी आहेत. कुठल्याही चोराच्या घराशी माझा काही संबंध नाही समजलं. दाजी अहो तुम्हाला पटणार नाही पण मी खरंच इमानदारीचा धंदा सुरू केलाय. वा काय आहे गोड बोलून फसवायचं. आधी विश्वास दाखवायचा नंतर आपण खूप इमानदार आहोत असं दाखवायचं आणि नंतर केसाने गळा कापायचा. नाही दाजी अहो काहीतरी तुमची मिस्टेक व्हायला लागली. मी खरंच इमानदारीचा धंदा सुरू केलाय. इथं बाजूच्या गावात ना मेकअपची ऑर्डर घेते आणि पलीकडच्या गावात तिथून तर लग्नाच्या खूप ऑर्डर यायला लागल्यात आणि म्हणून मी ठरवलं की मी आता इथंच राहणार आहे या गावात. मला नाही. बस बस बस. तुम्ही काही करा कुठेही राहा मला काही फरक पडत नाही. दाजी असं नका ना बोलू. नाही मला मान्य आहे आमच्याकडून चूक झाली. आम्ही दुखावलंय तुम्हाला. पण माझ्या सावीचं तुमच्यावरचं प्रेम तेव्हा पण खरं होतं. आता पण खरंय आणि खरंच राहणार. खूप जीव आहे तुमच्यावर. तिला असं तोडून नका ना बोलू. दाजी अहो सावीचं तुमच्यावरचं प्रेम तेव्हा पण खरं होतं. आता पण खरंय आणि खरंच राहणार. खूप जीव आहे तुमच्यावर. दाजी अहो सावे नको लक्ष घालूस. हे गणित जरा वेगळं आहे. होईल सगळं नीट होईल. तू फक्त एवढंच कर. यातलं काहीच मामाला सांगू नको. हा बघ मामाला कळलं ना तर नाही कळू देणार. नाही असं नाही. मला वचन दे. बोल. नाही सांगणार. आणि तू ह्याच्या पुढे कोणती पण मदत लागली ना की डायरेक्ट कॉल करायचा. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व.